Hello everyone, good morning to all. Dear students, in last lecture we were started with new topic. Last lecture last lecture मध्ये आपण त्या ठिकाणी ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड their रूल्स 1945 हे जे काय तुमचं मेन चॅप्टर होतं त्या मेन चॅप्टरच्या अंडर काही जो काही पार्ट आपला बाकी होता ते टॉपिक आपण लास्ट लेक्चर पासून स्टार्ट केलं बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही डिफरंट शेड्यूल होते ऍक्टचे डी अँड सी ऍक्टचे तर ते शेड्यूल आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचे होते. तर ते आपण लास्ट लेक्चर पासून त्या ठिकाणी सुरुवात केली बघायला किंवा डिस्कस करायला, राईट. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण शेड्यूल एम ला स्टार्ट केली होती जे की जीएमपीच्या रिलेटेड आहे. ओके, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जे असतील ते जे काही ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहेत त्या ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी शेड्यूल एम मध्ये येतात. तर जे आपण शेड्यूल एम इन डिटेलमध्ये बघत आहे बरोबर. तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ पार्ट आपण त्या ठिकाणी कव्हर अप केला होता. जो काही इंट्रोडक्शन पार्ट होता तो इंट्रोडक्शन पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला. त्याच्यानंतर आपण काय काय लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं ते थोडंसं ओव्हरलुक करू. ओके, त्या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. त्याच्यानंतर शेड्यूल एम ला जस्ट आपण स्टार्ट केलेलं. ओके, इंट्रोडक्शन मध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की जीएमपी काय असतं आणि ते क्वालिटी अशुरन्स मध्ये कसं त्याचा रोल असतो ते आपण त्या ठिकाणी बघितलं. देन युएसएफडी जीएमपी रेग्युलेशन्स बघितले कोणते कोणते आहेत. तर मोस्टली जे असतं ते म्हणजे Q7 गाईडलाईन अँड द 21 CFR रेग्युलेशन्स. ओके, आणि ICH गाईडलाईन्स रिगार्डिंग ऑफ द जीएमपी. देन जीएमपी रेग्युलेशन्स इन इंडियामध्ये जीएमपीचे रेग्युलेशन्स कोणकोणते आहेत ते आपण बघितलं. त्याचा थोडासा फ्लो बघितला आपण की स्टार्ट केव्हा झालं आणि त्याच्यानंतर सध्या काय म्हणजे कंडिशन आहे इंडियामधली. देन शेड्यूल एम ला आपण स्टार्ट केलेलं. त्याच्यामध्ये आपण पार्ट ए बघितलं. पार्ट वन मध्ये आपण त्या ठिकाणी जीएमपी फॉर द प्रिमायसेस अँड द मटेरियल बघितलं. त्याचे डिफरंट पार्ट्स बघितले. देन त्याच्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट त्या ठिकाणी जे काही त्याचे सेक्शन्स आहेत किंवा डिफरंट पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर आपण त्या ठिकाणी बघत होतो. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल बघितलं होतं जनरल रिक्वायरमेंट्स काय असतात जीएमपी साठी ते बघितलं. देन वॉटर सिस्टम कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे ते बघितलं ॲज पर द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अँड द लोकल म्युन्सिपॅलिटी अँड द फार्माकोपियल स्पेसिफिकेशन प्रमाणे असलं पाहिजे ते बघितलं. देन डिस्पोजल ऑफ द वेस्ट कसं केलं पाहिजे ते बघितलं. देन वेअर हाऊसिंग एरिया बघितला. देन प्रोडक्शन एरिया बघितला आपण त्या ठिकाणी. देन अँसिलरी एरियाज, क्वालिटी कंट्रोल एरियाज. देन रिगार्डिंग ऑफ द पर्सनल त्या ठिकाणी बघितलं. देन हेल्थ, क्लोथिंग अँड द सॅनिटायझेशन ऑफ द वर्कर्स ऑर वी कॅन सी द पर्सनल विच आर वर्किंग ओव्हर देअर. ओके, तर इथपर्यंत आपण त्या ठिकाणी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. इन दिस पर्टिक्युलर सेशन वी आर गोइंग टू डिस्कस फ्रॉम द व्हेरी नेक्स्ट टॉपिक ऑफ द सेम. तर ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर पुढचा टॉपिक आहे तुमचा मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स अँड द कंट्रोल्स. ओके, तर याच्यामध्ये काय काय त्यांची रिक्वायरमेंट आहे ते बघू आपण. So all manufacturing operations shall be carried out under the supervision of the technical staff approved by the licensing authority. लायसन्सिंग ऑथॉरिटीने ज्या प्रकारचा टेक्निकल स्टाफची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी मेन्शन केली असेल त्याचप्रमाणे किंवा त्या टेक्निकल स्टाफच्या अंडर त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन होणं गरजेचं असेल. ओके, देन द प्रिकॉशन्स अगेन्स्ट मिक्सअप अँड द क्रॉस कंटामिनेशन. आता क्रॉस कंटामिनेशन आणि मिक्सअप होऊ नये मटेरियलचं त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असेल. तर बाय प्रॉपर हेअर हँडलिंग युनिट or we can say the air handling system which is which may be pressure differential system, segregation, status labeling and the cleaning. Then the proper record and the SOP thereof shall be maintained. Okay, तर क्रॉस कंटामिनेशन त्या ठिकाणी होऊ नये किंवा एखाद्या मटेरियलचं मिक्सअप होऊ नये त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रॉपर एअर हँडलिंग सिस्टम असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रेशर डिफरंट सिस्टम असणं गरजेचं आहे. देन देन सेग्रिगेशनची सिस्टम असणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही कधी इंडस्ट्रीला त्या ठिकाणी व्हिजिट केलं तर तुम्हाला ह्या सर्व सिस्टम त्यामध्ये असलेल्या दिसतील.
Then the processing of the sensitive drug and the cytotoxic substances is segregated area. तर जे काही सायटोटॉक्सिक ड्रग असेल आणि सेन्सिटिव्ह ड्रग असेल टू अगेन्स्ट ऑफ द मॉइश्चर असेल किंवा हीट असेल, असे जे काही मटेरियल असतील त्या मटेरियलला स्पेसिफिक सेग्रिगेटेड सेपरेट एरियामध्ये त्या ठिकाणी स्टोअर करणं गरजेचं असणार आहे. ओके, सो हे होतं रिगार्डिंग ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स अँड द कंट्रोल. तर त्याचा नेक्स्ट पार्ट बघू आपण. प्रॉपर लेबलिंग ऑफ द मटेरियल अँड इक्विपमेंट शुड बी रिक्वायर्ड. तर कोणत्याही त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटला प्रॉपर लेबल असणं गरजेचं आहे, त्याचा कोड असणं गरजेचं आहे, ॲज वेल ॲज त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव असणं गरजेचं आहे, आणि जे काही तुमचं मटेरियल असेल त्या मटेरियलवर प्रॉपरली कोडिंग करणं गरजेचं आहे विथ नेम. ते मटेरियल कोणतं आहे ते प्रॉपरली मेन्शन केलं असलं पाहिजे. देन द पॅकेजिंग लाईन्स शाल बी इंडिपेंडेंट अँड द ॲडिक्वेटली सेग्रिगेटेड. जी काही पॅकेजिंगची सिस्टम असेल किंवा लाईन असेल ती सेपरेट त्या ठिकाणी सेपरेट एरियामध्ये असणं गरजेचं असेल आणि ती सफिशियंट असणं गरजेचं असेल, मोस्ट इम्पॉर्टंट. देन ऑल प्रिंटिंग अँड द ओव्हर प्रिंटिंग शॅल बी ऑथराइज इन द रायटिंग. तर प्रिंटिंग आणि ओव्हर प्रिंटिंग हे सर्व ऑथराइज मॅनरमध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. देन मॅन्युफॅक्चरिंग एन्व्हायरमेंट मेंटेन ॲट द रिक्वायर्ड लेवल्स ऑफ द टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड द क्लिनलीनेस. तर जे काही मॅन्युफॅक्चरिंगचं इन्व्हायरमेंट असेल रिगार्डिंग ऑफ द टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड द क्लिनलीनेस, ते प्रॉपरली त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं असणार आहे. ओके, देन सॅनिटायझेशन इन दी मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस मध्ये सुद्धा टाइम टू टाइम सॅनिटायझेशन प्रोसेस होणं गरजेचं असेल. सो द मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस शाल बी क्लीन अँड इन अँड ऑर्डरली मॅनर. तर ते क्लिनिंग जे असेल ते क्लिनिंग ज्या प्रकारे SOP मध्ये मेन्शन केलंय त्या प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक बॅच नंतर दिलं असेल किंवा बॅच चेंज नंतर दिलं असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर क्लिनिंग होणं गरजेचं असेल. आणि त्या क्लिनिंग नंतर स्पेसिफिक पिरियड तो जो एरिया असेल तो एरिया त्या ठिकाणी हॉल्ट सोडणं गरजेचं असणार आहे. The manufacturing area shall not be used for other operations. आणि जे काही पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंगचा एरिया तो त्याच ऑपरेशनसाठी यूज करणं गरजेचं असेल, ना की दुसऱ्या ऑपरेशनसाठी. A routine sanitation program shall be drawn up which shall be properly recorded and which indicates. तर जे काही सॅनिटायझेशनचा प्रोग्राम असेल, सॅनिटायझेशनची प्रोसिजर असेल, ते प्रोसिजर प्रॉपरली त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे विथ रेकॉर्ड. त्याचा प्रॉपर रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असेल. तर ते रेकॉर्डमध्ये असलं पाहिजे स्पेसिफिक एरियाज टू बी क्लीन अँड द क्लिनिंग इंटरवल्स. तो स्पेसिफिक एरिया कधी क्लीन केला आणि त्याचं क्लिनिंग मधला इंटरवल किती होता, वेळ किती होता, कालावधी किती होता. देन द क्लिनिंग प्रोसिजर टू बी फॉलोड. आणि क्लिनिंगची ज्या प्रकारे प्रोसिजर SOP मध्ये मेन्शन केली असेल सेम प्रोसिजर त्या ठिकाणी फॉलोअप करणं त्या पर्टिक्युलर क्लिनिंग पर्सनला गरजेचं असणार आहे. देन द पर्सनल असाइंड टू अँड रिस्पॉन्सिबल फॉर द क्लिनिंग ऑपरेशन. तर जे काही क्लिनिंग ऑपरेशन आहे त्या क्लिनिंग ऑपरेशनसाठी पर्टिक्युलर पर्सनल त्या ठिकाणी अपॉइंट करणं गरजेचं असेल आणि ते अपॉइंट केले गेले असले पाहिजे. ओके, सो दिस वॉज द रिगार्डिंग ऑफ द सॅनिटायझेशन इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस. तर ते पण मेन्शन केल्याप्रमाणेच त्या ठिकाणी होणं गरजेचं असेल. देन नेक्स्ट पार्ट इज द रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियलच्या संदर्भात आपण गाईडलाईन बघू. कीपिंग अन इन्व्हेंटरी ऑफ ऑल रॉ मटेरियल टू बी यूज अँड मेंटेन रेकॉर्ड्स ॲज पर शेड्यूल यू. आता शेड्यूल यू मध्ये ज्या प्रकारचे रेकॉर्ड मेंटेन करायला लावले त्या प्रकारचे इन्व्हेंटरी असणं गरजेचं आहे. कोणतं मटेरियल आतमध्ये आलंय, कोणतं मटेरियल त्यामध्ये वेअर हाऊसच्या बाहेर गेले, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेले, एक्सपायरी मध्ये गेले, त्याची प्रॉपर एक इन्व्हेंटरी, एक रेकॉर्ड बुक असणं गरजेचं असेल. An authorized staff who examine each consignment for its integrity, it should be there. सो त्या ठिकाणी ऑथराइज पर्सन स्टाफ असणं गरजेचं आहे, जे की जे काही तुमचं कन्साइनमेंट असणार आहे, जे आत येणारे किंवा बाहेर जाणारे वेअर हाऊस मधून, इंडस्ट्रीमधून, त्याच्यासाठी तो प्रॉपर ऑथराइज पर्सन त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल फॉर द मेंटेनन्स ऑफ इंटिग्रिटी. देन लेबलिंग विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता त्याच्यावरचे प्रत्येक जे काही रॉ मटेरियल असेल त्याच्यावरचे प्रॉपर इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असेल. तर ते काय काय इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असेल ते आपण बघू. नेम ऑफ द प्रॉडक्ट अँड द इंटरनल कोड रेफरन्स अँड अनालिटिकल रेफरन्स नंबर. तर अनालिटिकल कोड रेफरन्स असेल आणि इंटरनल अनालिटिकल रेफरन्स असेल, ते कोड सर्व त्या ठिकाणी मेन्शन केलेले व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
देन मॅन्युफॅक्चरर्स नेम, ॲड्रेस अँड बॅच नंबर असणं गरजेचं असेल. देन द स्टेटस ऑफ द कंटेंट्स, तर ते त्याचं स्टेटस जे असेल ते स्टेटस पण मेन्शन करणं गरजेचं असेल. ते जर क्वारंटाईनमध्ये असेल तर क्वारंटाईन मेन्शन करा. अंडर टेस्ट असेल तर अंडर टेस्ट त्याच्यावरती मेन्शन करा. रिलीज केलं असेल फॉर द प्रोडक्शन तर ते रिलीज म्हणून स्टेटस करा. अप्रूव्ड असेल तर अप्रूव्ड करा. रिजेक्टेड असेल तर रिजेक्टेड करा. Then the manufacturing date, expiry date, and retest date should be there on that particular raw material. Okay. Then next part is the equipments. So equipment shall be located, designed, and constructed. तर जे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट मागवले असतील ते इक्विपमेंट व्यवस्थित डिझाईन केलेले, कन्स्ट्रक्ट केलेले, लोकेट केलेले त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. ज्या एरियामध्ये आपल्याला ज्या प्रकारचं काम करायचे, ज्या प्रकारचं वर्क आपल्याला करायचे त्या ठिकाणी त्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं असेल. अडॅप्टेड टू सूट दी ऑपरेशन्स अँड लॉग बुक इज मेंटेन. तर त्या प्रत्येक जे काही इन्स्ट्रुमेंट असेल त्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला त्या ठिकाणी सेपरेट लॉग बुक असणं गरजेचं असेल. कोणी यूज केलं, कधी यूज केलं, काय यूज केलं, कोणत्या कामासाठी यूज केलं. Then equipment shall be calibrated and checked as on schedule basis in accordance to the SOP and maintained records. तर जे काही इन्स्ट्रुमेंट असेल ते इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी त्याचं कॅलिब्रेशन जे काही एसओपी मध्ये मेन्शन केलं असेल त्याच्या वाईज त्या ठिकाणी होणं गरजेचं असेल ॲट अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मध्ये. देन इक्विपमेंट शाल बी इनर्ट अँड डिफेक्टिव्ह आर रिमूव्ड अँड लेबल्ड. जर समजा एखादं इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह असेल, इनर्ट असेल, अशा केसमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटला त्या ठिकाणी प्रॉपरली लेबल करून ते त्या ठिकाणाहून रिमूव्ह करणं गरजेचं असेल आणि ते करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पार्ट इज द डॉक्युमेंटेशन अँड द रेकॉर्ड्स. So documentation is an essential part of the quality assurance system and its aim is to define the specifications for all material, methods of manufacturing and control to release a batch of the drug for sale. तर जे काही डॉक्युमेंटेशनचा आणि रेकॉर्डचा पार्ट असेल तो पार्ट त्या ठिकाणी क्वालिटी अश्युरन्स साठी खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी प्रॉपर डॉक्युमेंटेशन जे की इंडस्ट्रीच्या पॉलिसीजमध्ये मेन्शन केले ते त्या ठिकाणी प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं असेल. आणि तोच डेटा जो असेल तो डेटा त्या ठिकाणी बॅच जेव्हा आपण रिलीज करतो किंवा सेलसाठी आपण ते बॅच सेंड करतो त्यावेळेस तो सर्व डेटा आपल्याला त्या पर्टिक्युलर कंट्रीच्या अप्रुव्हलसाठी देणं गरजेचं राहतं. त्याच्यामुळे प्रत्येक डेटा, डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रॉपरली मेंटेन करणं गरजेचं असेल. ओके. Then the documents shall be approved, signed and dated by the authorized person. जो पण काही डेटा आहे, जो पण काही डॉक्युमेंट आहे ते प्रॉपरली ऑथराइज जो काही पर्सन असेल त्या डिपार्टमेंटचा त्याच्याकडून अप्रूव्ह, साईन आणि डेटेड असणं गरजेचं असेल. देन द डॉक्युमेंट शॅल बी स्पेसिफाईड द टायटल. तर त्या डॉक्युमेंटवरती व्यवस्थित प्रकारे मेन्शन करणं गरजेचं असेल की ते डॉक्युमेंट कशाच्या रिलेटेड आहे. So it should contain to the title, nature and the purpose laid out in an orderly fashion and kept up to date. तर ते त्याचं नेचर काय आहे, कोणत्या कामासाठी ते यूज केलंय ते व्यवस्थित विथ डेट मेन्शन करणं गरजेचं असेल. देन एसओपी शाल बी रिटेन फॉर ॲटलिस्ट 1 year आफ्टर द एक्सपायरी डेट ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. तर ज्या काही एसओपीज होत्या त्या एसओपीज ॲटलिस्ट 1 year पर्यंत त्या ठिकाणी जे काही फिनिश प्रॉडक्ट आहे त्याची एक्सपायरी झाल्यानंतर सुद्धा मेंटेन करणं गरजेचं असेल. द डेटा मे बी recorded by the electronic data processing systems but master formula and detailed operating procedures related to the system in use shall also be available in a hard copy to facilitate checking of the accuracy of the records. तर जो काही डेटा असेल इलेक्ट्रॉनिक डेटा तो इलेक्ट्रॉनिक डेटा सर्व त्या ठिकाणी हार्ड कॉपीच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असेल. जेव्हा रिक्वायर्ड असेल, जेव्हा गरज असेल तेव्हा तो त्या ठिकाणी प्रेझेंट करणं गरजेचं असणार आहे. ओके. सो दिस इज द रिकॉर्डिंग ऑफ डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड्स. डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्ड्स किती इम्पॉर्टंट असतं, कसं मेंटेन करणं गरजेचं असतं ते आपण या ठिकाणी डिस्कस केलं. देन नेक्स्ट पार्ट इज द लेबल अँड अदर प्रिंटेड materials. So labels are the necessary for identification of the drugs and their use. The printing shall be done in bright color and in a legible manner.
सो लेबल जे असेल ते लेबल कोणताही ड्रग किंवा कोणताही प्रॉडक्ट कोणती गोष्ट असेल ती ओळखण्यासाठी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असेल, आयडेंटिफाय करण्यासाठी इम्पॉर्टंट असेल. देन प्रिंटिंग जे असेल ते प्रिंटिंग ब्राईट कलरमध्ये आणि व्यवस्थित त्याला वाचता येईल अशा स्वरूपात त्या ठिकाणी राईट करणं, प्रिंट करणं गरजेचं असेल. देन द लेबल शॅल कॅरी ऑल द प्रिस्क्राइब डिटेल अबाउट ऑफ द प्रॉडक्ट. त्या प्रॉडक्ट विषयी सर्व डिटेल त्याच्यावरती असणं गरजेचं असेल. ऑल कंटेनर्स अँड द इक्विपमेंट शाल बिअर ॲप्रोप्रिएट लेबल. सर्व प्रकारचे कंटेनर ॲज वेल ॲज इक्विपमेंट्स व्यवस्थित त्या ठिकाणी लेबलने शो केलेले किंवा मेंटेन केलेले गेले असले पाहिजेत. इन द प्रायर टू रिलीज ऑल लेबल्स फॉर द कंटेनर शाल बी एक्झामाइन्ड बाय द QC डिपार्टमेंट. कोणतेही प्रॉडक्ट रिलीज करण्याच्या आधी त्याच्यावरचे त्या कंटेनरवरचे लेबल सर्व QC डिपार्टमेंट थ्रू त्या ठिकाणी बघितले गेले पाहिजे. Then records of the receipt of all labeling and the packaging material shall be maintained, and unused, coded, damaged label and the packaging material shall be destroyed and recorded. तर प्रत्येक लेबलिंगचा त्या ठिकाणी रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. जर समजा एखादं लेबल त्या ठिकाणी डॅमेज झालं असेल तर त्याची पण एंट्री असणं गरजेचं आहे आणि ते जे काही डॅमेज झालेलं लेबल असेल ते डिस्ट्रॉय करणं गरजेचं असेल. तर हा प्रॉपर सर्व डेटा जो असेल तो डेटा रिगार्डिंग ऑफ द लेबल अँड अदर प्रिंटेड मटेरियलच्या विषयी त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असणार आहे ॲज पर दी GMP or as per the, you can say as per the schedule M. Next is the quality assurance. What is the quality assurance and why it is required? So it is a wide ranging concept concerning all matters that individually or the collectively influence the quality of your product. ओके, तर क्वालिटी मेंटेन करण्याचं काम हे क्वालिटी अश्युरन्स जे काही डिपार्टमेंट असेल त्याचं असेल. सो इट शॅल इन्शुअर दॅट. तर हे QA डिपार्टमेंट त्या ठिकाणी काय काय इन्शुअर करेल ते आपण बघू. सो इट इन्शुअर्स द फार्मास्युटिकल प्रॉडक्ट आर डिझाईन अँड डेव्हलप इन अ वे दॅट टेक्स अकाउंट ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ GMP, GLP, GCP. तर जे काही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आहेत आणि GCP च्या रिलेटेड ऑल जो काही डेटा आहे, ऑल जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होत आहेत की नाही, त्या फुलफिल केल्या जात आहेत की नाही, ते सर्व चेक करण्याचं काम हे क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी असणार आहे. Then the adequate control on the starting material, intermediate product and other in process control calibration and validations are carried out. तर QA डिपार्टमेंट थ्रू जे काही स्टार्टिंग मटेरियल असेल, इंटरमिडिएट प्रॉडक्ट असेल, इन प्रोसेस कंट्रोलिंग पॅरामीटर्स असतील ते सर्व चेक करण्याचं काम हे क्वालिटी अश्युरन्स सिस्टमचं किंवा डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी असेल, किंवा कॅलिब्रेशन्स असतील, व्हॅलिडेशन्स असतील, हे सर्व त्या ठिकाणी क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट थ्रू केले जाते. Then the products are released after authorized person have certified. आणि प्रॉडक्ट रिलीज करण्याचं जे काही ऑथरायझेशन असेल ते ऑथरायझेशन हे QA डिपार्टमेंटकडे त्या ठिकाणी दिलं गेलेलं असेल. जर QA डिपार्टमेंट त्या ठिकाणी ऑथराइज असेल तर तेच त्या ठिकाणी सर्टिफाय करू शकतं की दिस शुड बी एलिजिबल फॉर द रिलीजसाठी एलिजिबल आहे म्हणून. सो या ठिकाणी आपण डिफरंट टर्म्स बघितल्या किंवा डिफरंट रिक्वायरमेंट्स या ठिकाणी बघितले, जे की GMP मध्ये किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस मध्ये इम्पॉर्टंट आहे आणि ते त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे. तर इनफ फॉर द डे. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.